बिनडोक राजकारणी आहे उद्धव ठाकरे। जनमानसाची प्रतिमा मलिन झाल्यावरही आणि जनतेचा कौल विरोधात गेल्यावरही ते दुरुस्त होत नाहीये। खरं तर एखाद्या नेत्याकडनं 13 खासदार आणि 50 आमदार निघून जातात तरी त्यांना जाग येत नाही आणि त्यांचं नेतृत्व कोणीच मान्य करायला तयार नाही, म्हणून खासदार आमदार निवडून गेले। खासदार आमदाराशी कुठलाही संपर्क त्यांच्या जीवनात त्यांचा नव्हता, म्हणून एकनाथ शिंदेशी लोक गेले आणि त्यांचे लोक त्यांच्यातून निघून गेल्यावर भाजपाला दोष देऊन ते माननीय अमित भाई, मोदीजी आणि भारतीय जनता पार्टीवर ते नेहमीच टीका करतात। आत्मपरीक्षण केलं पाहिजे की आपण कुठे चुकलो आहोत। जर त्यांनी आमदार खासदारांना योग्य वागणूक दिली असती तर ही परिस्थिती महाराष्ट्रात नसती। राहिला प्रश्न 2019चा, तर गद्दारी केलीच ना, गद्दारी झालीच त्यांच्याकडनं। त्यांनी सरळ सरळ भारतीय जनता पार्टीसोबत निवडून आले आणि या महाराष्ट्राला गद्दारीचं जे गालबोट लागलं ते उद्धव ठाकरेंनी लावलं आहे। त्यांनी त्या ठिकाणी सुरुवात केली गद्दारीची। त्यांनी जर तेव्हाच भाजपाशी गद्दारी केली नसती तर या महाराष्ट्राचं वेगळं चित्र असतं। आणि त्यामुळं आदित्य ठाकरे यांनी टीका केलेली आहे की ज्यांचे कार्यालय महाराष्ट्रात आहे तिथे दावोसमध्ये जाऊन करार करण्याची काय, ज्या कंपन्यांशी करार केला ते महाराष्ट्रात कार्यालय। असं आहे की इंटरनॅशनल कॉन्फरन्स आहे, त्या कॉन्फरन्समध्ये देशाचे विदेशाचे सर्वच लोक, सर्वच बिझनेसमॅन त्या ठिकाणी येतात। मग देशातला करार राहो की विदेशातला करार राहो, तो त्या ठिकाणी एकाच प्लॅटफॉर्म होत असतं, एकाच ठिकाणी होत असतात। त्यामुळे उद्धव ठाकरे बालिश आहेत, आपले आदित्य ठाकरे बालिश आहेत। त्यांना अजून सरकार पूर्ण कळलं नाही आहे। ते 2 वर्ष पर्यटन मंत्री होते, ते पर्यटन करत राहिले, त्यांना अजून सरकारमधला मूळ गाभा कळला नाही आहे। आणि देवेंद्रजींचं त्यांनी अभिनंदन करायला पाहिजे होतं की 17.75 लाख कोटी रुपये 17.75 लाख कोटी रुपये या महाराष्ट्राच्या पुढच्या गुंतवणुकीत त्यांनी आणलेले आहे। देशभर कौतुक होत आहे, महाराष्ट्रभर कौतुक होत आहे, पण आता हे बिघडलेल्या मानसिकतेमध्ये जे कार्टे आहेत ते काही सुधारत नाही आहे। त्यामुळे मला